नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. वैशाखीचा प्रखर उन्हाळा आला, दिन तो माध्यानीला हे गाणे रेडिओवर सुरू होतं. आयोजकांनी प्रसंगानुसारच एप्रिल महिन्यातील ऐन उन्हाळ्याच्या दुपारी हे गाणे लावले होतं. गाणे ऐकता ऐकता माझी खिन्न नजर नकळत माझ्या मनाला सोबत घेऊन खिडकी बाहेर रस्त्यावर गेली होती. ऐन उन्हाची दुपारची वेळ. रस्त्यावरची रहदारी वर्दळसुद्धा एकदम कमी झाली होती. नजरेला सुद्धा ऊन सहन होत नव्हतं. नजर सारखी सारखी समोरच्या झाडाच्या सावलीत जाऊन तिथेच रेंगाळण्याचा प्रयत्न करत होती. अंगाची नुसती काहिली झाली होती. मनही अस्वस्थपणे भरकटत होतं आणि राहून राहून विचार येत होते परवा होणाऱ्या ऑपरेशनचे. ऑपरेशन? हो, ऑपरेशन. आपण कितीही विज्ञान युगात जगत असलो, अद्ययावत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी वैद्यकीय जगात केलेली प्रगती माहिती असली तरी ऑपरेशन म्हटलं की मनात भीती उभी राहतेच. नको ते विचार मनात येतात. भूतकाळ आठवतो. भविष्य काळाबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि ऑपरेशन या प्रकारची भीती वाटायला लागते. मी तर शास्त्राची पदवीधर होते. शिक्षणशास्त्राची पदवीधर आणि डोळसपणे शास्त्र शिकवणारी एक शिक्षिकाही होते. तरीही नुसत्या ऑपरेशनच्या कल्पनेने थिजून जात होते. अंगावर काटा उभा राहत होता. डोळ्याच्या कडा पाणावत होत्या. कारण हे ऑपरेशन नव्हतं शरीराच्या केवळ एखाद्या भागाचं, तर त्याचं सरळ सरळ नातं होतं माझ्या भावविश्वाशी, माझ्या स्त्रीत्वाशी, माझ्या पत्नीत्वाशी, माझ्या मातृत्वाशी. म्हणूनच मनोमन पूर्णपणे हेलावून गेले होते. उलटसुलट विचार मनात येऊ नये म्हणून स्वतःला जास्तीत जास्त कामात, शाळेच्या कामात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण तरी निश्चित केलेली ती वेळ थोडीच चुकणार होती. आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जाण्याची वेळ आली. तयारी झाली. मी देवघरासमोर बसले. डोळे मिटले, हात जोडले. डोळे उघडले तेव्हा दोन्ही मुले माझे पती बाजूला उभे होते. सासूबाई सासरे बाहेरच्या खोलीत उभे होते. सासूबाई हातात कुयरी घेऊन कुंकू लावण्याच्या तयारीत, तर सासरे आशीर्वाद द्यायच्या. सारं कसं शांत आणि गंभीर. दोन्ही मुलांचेही डोळे डबडबलेले. मुलगा मला बिलगत म्हणाला, आई घाबरू नकोस, खरंच काही होणार नाही. तर छोटीला काय बोलावे ते सुचतच नव्हतं. ह्यांनी पाठीवर नुसतं थोपटल्यासारखं केलं आणि पटकन जिना उतरून स्कूटर काढायला खाली गेले. स्कूटरवरूनच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. हॉस्पिटल म्हणजे तसे अगदी छोटेसे. एक जनरल वॉर्ड, ऑपरेशन रूम व फक्त 2च स्पेशल रूम. मात्र डॉक्टरीनबाई खूपच हुशार, त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. डॉक्टरीनबाईंनी गेल्यावर लगेचच तपासले आणि ॲडमिट व्हायला सांगितले. त्या छोट्याशा हॉस्पिटलमधली स्पेशल रूम आम्हाला हवी होती अशी कल्पना डॉक्टरांना देऊन ठेवली होती. त्याप्रमाणे बॅग उचलून स्पेशल रूमकडे गेलो. पाहतो तर त्या रूममध्ये अगोदरच एक बाळातीन पेशंट आपल्या छोट्या 2 लहान गण्यांसह शांत झोपली होती. तिथे असलेल्या नर्सकडे चौकशी केली तेव्हा ती म्हणाली, आम्ही त्यांना जरा वेळाने दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत, तोपर्यंत तुम्ही रिकाम्या रूममध्ये बसा. थोड्या वेळाने ती 2 चिमुकली रडू लागली व त्यांची माताही जागी झाली. तिला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केले गेले आणि आत्तापर्यंत तरी सगळं मनासारखं झालं म्हणून आम्ही निश्चिंत झालो. मला सोडायला आलेले सगळेजण रात्री हॉस्पिटलमध्ये थांबायची गरज नाही म्हणून मुक्कामाला घरी गेले. माझा काही वेळ माझ्या खोलीतून शेजारी शिफ्ट केलेल्या त्या बाळंतिणीशी, तिच्या आईशी व हॉस्पिटलमधील इतर बायकांशी गप्पा मारण्यात गेला. आपल्या आईच्या खुशीत ती जुळी बाळ शांत झोपली होती. जुळ्या मुलांच्या प्रसव वेदनांनी त्यांची आई म्लान झाली होती, थकली होती. परंतु तरीही 2 बाळांची आई झाल्याचे मातृत्वाचे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. बाळांची आई दिसायला खूपच सुंदर होती व तिचे नाव सगुणा होते. सगळ्यांशी गप्पा मारून मी माझ्या खोलीत आले. कॉटवर मांडी घालून बसले तेव्हा मला एकटेपणा जाणवायला लागला. म्हणतात ना, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स होम. त्याप्रमाणे माझ्या रिकाम्या डोक्यात पुन्हा अनेक विचार येऊ लागले. समोरच भिंतीवर लटकत असलेल्या
कॅलेंडरकडे लक्ष गेले. ते एक सुंदर गणपतीचे चित्र असलेले कॅलेंडर होते. माझे हात नकळत जोडले गेले आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा असं ओठ पुटपुटले. जोडलेले हात गणपतीच्या चित्राकडे पाहत कपाळाला लावले, छातीला लावले. एक खोल श्वास घेऊन निश्वास टाकला आणि बिछाण्यावर लवणले. हळूहळू झोप लागायला लागली आणि शांतपणे झोपेत असताना एकदम जाग आली. खोलीबाहेर चांगलीच धावपळ सुरू झाली होती. मी खोलीत लाईट लावली व खोलीबाहेर काय झाले पाहण्यासाठी गेले तर त्या शेजारील खोलीतील बाळंतिणीची आई नर्सला हाक मारत होती. ताबडतोब डॉक्टरीनबाईंना बोलवा असं म्हणत होती. नर्सने धावपळ करून सलाईन लावली. एकीने बाईंना फोन केला. डॉक्टरीनबाईंनी मी येतेच आहे तोपर्यंत काही औषधे देण्यास नर्सला सुचविले. त्याप्रमाणे त्या नर्सने सगुणाला ती औषधेही दिली. परंतु 2 तास अगोदर माझ्याशी छान गप्पा मारणारी बाळांची आई खूपच अस्वस्थ झाली होती. तिला भरपूर धापही लागली होती. रक्तस्रावही वाढला होता. तिच्याकडे बघून तिची आई व मी खूपच बेचैन झालो होतो. तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. प्रत्येक मिनिटसुद्धा खूप मोठा वाटत होता. डॉक्टरीनबाई कधी एकदा पोहोचतील असे वाटत होते. या परिस्थितीत आपण तिला काहीच मदत करू शकत नाही याचे वाईटही वाटत होते. इतक्यात डॉक्टरीनबाई आल्या. त्यांच्याबरोबर आणखी एक तज्ज्ञ डॉक्टरही आले. एव्हाना माझ्या लक्षात आले की मृत्यूने आपलं जाळं टाकले व हळूहळू ते आवळायला लागले. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू झाले. मी अस्वस्थ होऊन माझ्या खोलीत आले. मागच्याच भिंतीवरील गणपतीसमोर हात जोडले. डोळे मिटले तरी तो गणपती डोळ्यासमोर स्पष्ट दिसत नव्हता. कळवळून प्रार्थना केली, देवा, 2 बाळांच्या या आईला तू आज आयुष्य दे. तिला वाचव. तुला बाळांच्याच आईला न्यायचं असेल तर मला ने. कारण माझी बाळ मोठी आहेत, समजूतदार आहेत. पण या चिमुकल्यांच्या आईला काहीही करून वाचव. एवढी माझी हाक ऐक. पुढील 5 मिनिटे कशी गेली काहीच कळालं नाही आणि माझ्या कानावर आला त्या आईचा आर्त आक्रोश. मी खोलीबाहेर गेले तर सगळं काही संपलं होतं. अखेर त्या पाषाण हृदयी मृत्यूने आपले पाश आवळले होते. गणपतीनेही एका आईने दुसऱ्या आईसाठी केलेली प्रार्थना अव्हेरली होती. डॉक्टरीनबाई, डॉक्टर सॉरी म्हणून निघून गेले. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्या चिमुकल्यांना मात्र गाढ झोपेत उद्याच्या जगात आपण आईविना आहोत याची काहीच कल्पना नव्हती. मनात एकदा असं आलं, माझ्या रूममधून शेजारच्या रूममध्ये तिला शिफ्ट करून मी माझा मृत्यू तर शिफ्ट केला नव्हता. हे सर्व प्रत्यक्ष पाहणारे मी ही एक पेशंट होते. दुसऱ्याच दिवशी माझंही मोठं ऑपरेशन होते. या प्रसंगाचा माझ्यावर अधिक ताण येऊ नये म्हणून डॉक्टरबाईंनी मला झोपेचं इंजेक्शन दिलं व मला गाढ झोप लागली. दुसऱ्याच दिवशी सकाळी माझं ठरलेलं ऑपरेशन यशस्वी झालं म्हणूनच तर मी हा मनाचा चटका आपल्याला सांगू शकले. मातृत्व हरताना आणि नियती जिंकताना मी त्या दिवशी डोळ्याने पाहिलं होतं. डॉक्टरबाईंनी केलेलं ऑपरेशन यशस्वी झालं होतं, मात्र भगवंताने केलेलं ऑपरेशन मात्र फेल गेलं होतं. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.